Audio Jungle. Audio Jungle. पूर्णविराम. लातूर रोड येथील प्लॉट धारक संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी व यांना लातूर रोडचे माजी सरपंच मधुकर मुंडे यांचे आवाहन. लातूर रोड येथील गावठाण प्लॉटधारक व निराधार योजनेचे लाभार्थी यांच्या अडचणी संदर्भात आज लातूर रोडचे माजी सरपंच मधुकर मुंडे यांनी चाकूर तहसील कार्यालयात तहसीलदार माननीय श्री नरसिंग जाधव साहेब यांची भेट घेतली. लातूर रोड येथे नांदेड व बोधन या शहराशी रेल्वे मार्ग जोडण्याचे काम प्रस्तावित असून यासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जमीन अधिग्रहण केल्यानंतर सातबाराला नोंद आहे अशाच प्लॉट किंवा जमीनधारकाला भूसंपादनाचे पैसे मिळतात. एखाद्या नागरिकाचा प्लॉट फक्त ग्रामपंचायतला नोंद असल्यास त्या व्यक्तीस भूसंपादनाचे पैसे मूळ जमीन मालकाच्या नावावर ज्यांच्या नावावर सातबाराला नोंद आहे त्यांना सदर रक्कम दिली जाते. रत्नागिरी नागपूर महामार्गासाठी या भागातील बरेच प्लॉट संपादन केले. मूळ शेतकऱ्यांच्याच नावावर रक्कम टाकण्याची प्रक्रिया शासनाकडून होत आहे. त्यामुळे प्लॉटधारकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात तहसीलदार श्री नरसिंग जाधव यांच्याशी चर्चा केली असता महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे नगरपंचायतच्या बाजूचे क्षेत्र तुकडेबंदीमध्ये घेण्यात येणार आहे. याच पद्धतीने प्लॉटधारकांनी खरेदी खताची सत्यप्रत जोडून तलाठी यांच्याकडे अर्ज द्यावा व आपले क्षेत्र सातबारावर नोंद करण्यासाठी विनंती करावी जेणेकरून भविष्यात भूसंपादन झाल्यास आपली रक्कम मिळण्यास अडचण येणार नाही. तसेच लातूर रोड येथील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी व श्रावणबाळ योजनेची लाभार्थी त्यांचे पैसे गेल्या 3-4 महिन्यापासून मिळत नाहीत. यासंदर्भात ही माननीय तहसीलदार साहेब यांचे बरोबर चर्चा केली. ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट केले नाहीत त्यांनी आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावेत. एकापेक्षा जास्त बँकेत आपले खाते असतील तर ज्या बँकेत आपले आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यावर त्या बँकेत चौकशी करावी. या उपरही काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन माजी सरपंच मधुकर मुंडे यांनी केले आहे. मी दयानंद वाघमारे. आपण पाहता हे जनताचे आवाज. आपण आहात तहसील कार्यालयाच्या समोर. या ठिकाणी लातूर रोडचे माजी सरपंच मधुकरजी मुंडे तसेच अंकुलकोटे जे या ठिकाणी आलेले होते. कोणता विषय घेऊन आलते आणि त्यांनी साहेबाशी चर्चा करून काय म्हणले या संदर्भात आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. भाऊ, आपण जे तहसील आलता तर कुणाविषयी चर्चा झाली, कोणत्या योजनेचे काय? तहसीलदार साहेबाकडे येण्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या 4 महिन्यापासून आमच्या गावातील काही निराधार आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या काही लोकांच्या पगारी होत नाहीत. त्या पगारी कशामुळं होत नाही याच्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. आणि दुसरा विषय असा होता की लातूर या ठिकाणी गावठाण नाही, त्या गावठाण हद्दीसाठी काहीतरी मार्ग निघेल का हा एक विषय झाला. आणि जी काही सध्या प्लॉटधारक आहेत लातूरचे, ज्यांनी घर बांधून राहतात, ज्यांचे खुले प्लॉट आहेत, त्या लोकांना सातबारावर घेणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये रेल्वे असेल, हायवे असेल, आणखी कुठलं शासनाचं धोरण असेल, त्या निमित्तानं जर संपादन झालं, भूसंपादन झालं किंवा ॲक्विजेशन झालं तर त्या लोकांना त्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. कारण मूळ सातबारा ही आणखी मूळ शेतकऱ्याच्याच नावे आहे आणि ते शेतकऱ्याच्या नावावरून कमी होऊन तो सातबारा त्या सातबाऱ्यावर चालू लाभार्थ्याचं किंवा प्लॉट मालकाचं नाव यायला पाहिजे, जेणेकरून की येणाऱ्या काळामध्ये त्याचा लाभ त्याला प्रॉपर मिळतो. साहेब काय म्हणले या विषयावर चर्चा केली? साहेबांनी लाभार्थ्याच्या बाबतीत ज्यांच्या पगारी रुकलेले त्यांच्यासाठी असं सांगितलं की त्यांचं आधार कार्ड लिंकिंग ज्यांचं झालं, त्यांच्या पगारी चालू आहे, ज्यांचं झालं नाही त्यांनी आधार कार्ड लिंकिंग करून घ्यावं. आणि त्यांचे जर बँकेत एकापेक्षा अनेक खाते असतील तर ज्या खात्याला त्यांचं आधार कार्ड लिंकिंग आहे त्या खात्याच्या अकाउंटला जाऊन त्यांनी ते थोडं व्हेरीफाय करा. बघ, आपण म्हणता गावाच्या विषयी आपण चर्चा करायला तर त्याबद्दल आपल्या गावात स्मशानभूमी नाही, त्याविषयी काही चर्चा केली का आपण? नाही, स्मशानभूमीचा विषय आज नाही झाला आमचा विषय मूळ म्हणजे गावामध्ये जे संपादनाच्या वेळेस जी बेजारी उठते लोकांची, ते संपादनात माझं घर जाते परंतु ज्यांच्याकडून मी घराची जागा घेतली पैसे त्यांच्याच नावानं निघतात. अशा परिस्थितीत जो माणूस बेजार असतो त्या प्रश्नावर आम्ही खरं तर साहेबांसोबत चर्चा करण्यासाठी आलो. मी या ठिकाणी साहेबांना असं सांगितलं की साहेब याच्यामध्ये आम्हाला काहीतरी मार्ग सांगा.
आपल्यासमोर अंकल कोटे जे आहेत, आपण काय म्हणाले याविषयी जी आपण साहेबांशी चर्चा केली? थोडं 1 मिनिट बोला. या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे सरांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी जो तुकडेबंदीचा कायदा चालू जानेवारी 1 तारखेपासून बंद करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या माध्यमातून जी नागरिकांना गैरसोय होत होती ती दूर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचं आपल्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि एक विनंती करतो की हा कायदा अंमलात आणत असताना, या कायद्याची SOP बनवत असताना त्यांनी नागरी भागात हा कायदा अंमलात आणला जाईल असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तुमच्या माध्यमातून मी सरांना एवढी विनंती करतो की हा कायदा नागरी भागाच्या बरोबरच ग्रामीण भागात देखील आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, सूचना कराव्यात. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये जी काही तुकडेबंदीच्या माध्यमातून जी काही अडचण निर्माण झालेली होती ती येणाऱ्या काळात नागरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील सुटावी आणि सर्व नागरिकांची सोय व्हावी. केवळ नागरी भागात जर हा कायदा केला तर ग्रामीण भागातला प्रश्न तसाच राहणार आहे आणि परत आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेची अडचण होणार आहे. म्हणून पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो की त्यांनी या कायद्याच्याबद्दल थोडी सुधारणा करावी, SOP बनवत असताना याची काळजी घ्यावी आणि हा कायदा त्यांनी अंमलात आणत असल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आपण जे आता आमच्याशी बोलला जे विषय होते त्यावेळेस साहेबांनी आपल्याला काय म्हणले? साहेबांनी लाभार्थ्याविषयी तर समजावून सांगितलं, परंतु ज्यांचे प्लॉट GT 7/12 आणखी पण लागलेले नाही अशा लोकांनी तलाठ्याकडे अर्ज करावा आणि एक कॉमन प्रस्ताव तयार करून तहसीलला द्यावा, माननीय मंत्री महोदयाकडे द्यावा. अधिवेशन चालू आहे, अधिवेशनामध्ये देखील तो आवाज साहेबाच्या माध्यमातून अधिवेशनाच्या लक्षात, सरकारच्या लक्षात आणून देण्याचं काम या मार्गाने करावं आणि आमच्याकडं लेखी कागदावर तुम्ही प्रस्ताव द्यावा आणि प्रत्येकाने तलाठ्याकडे आपली जी काही रजिस्ट्री आहे त्याची एक कॉपी देऊन 7/12 नोंद करण्यासाठी अर्ज करावा. अशा पद्धतीने साहेबांनी आम्हाला असे अनेक विषय घेऊन माजी सरपंच मधुकररावजी मुंडे लातूरचे पूर्ण प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित होते. तसेच तहसीलदार साहेबांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सर्व लाभार्थ्याला एक संदेश पाठवलेला आहे की तहसीलदार साहेबांना आपल्याला काय सांगितले. मी दयानंद वाघमारे, लातूर रोड, चाकूर.